अहिल्याबाई होळकर शाळेत 78वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे 78वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांची गावभर प्रभात फेरी काढण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात लेझिमच्या पारंपरिक कला सादर करत विद्यार्थ्यांनी वेशभूषा मोठ्या प्रमाणात केली होती. तर भारत माता की जय, जय जवान जय किसानचे नारे देण्यात आले. तर प्रभात फेरीचे गावात जोरदार स्वागत करण्यात आले. प्रभात फेरीनंतर मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हा स्वातंत्र्य दिन माजी सभापती कारभारी चेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड यांनी करत दानशूर व्यक्तींचे अभिनंदन करत संस्थेत कायम मदत करणाऱ्या व्यक्तींचे भरभरून कौतुक केले. तर सर्वांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी उद्योजक रजनीकांत हिवाळे यांनी 5 लाख रुपये किमतीचा स्मार्ट क्लासरूम बनवला आहे. तर शाळेच्या फिटिंग व पंख्याच्या व्यवस्थेसाठी उद्योजक राजेंद्र चेडे यांनी 1.5 लाख रुपये दिल्याबद्दल व माजी पर्यवेक्षक सर्जेराव चामुटे सर यांनी 3 लाख रुपयेचा कलर व 100 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. म्हणून संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. ही शाळा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन नवनवीन संधी उपलब्ध करून देत असते. गरीब होतकरू विद्यार्थ्यांची मदत व त्यांना योग्य ते मार्गदर्शन शाळेच्या मार्फत होत असते व विद्यार्थ्यांना सुसंस्कारित शिक्षण दिले जाते. अशा विविध कलागुणांनी ही नटलेली शाळा आहे. म्हणून यावेळी विद्यार्थ्यांची मनोगते, सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडा, मुलांचा नृत्यातून व्यायाम व्हावा म्हणून झुंबा डान्सचेही आयोजन करण्यात आले होते. या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, बन्सी पाटील मुंगसे, सुनील शेठ मुथा, चेअरमन बाबासाहेब मुंगसे, व्हाईस चेअरमन रामनाथ गोयकर, उपसरपंच महादेव पुंड, युवा नेते निलेश कोकरे, मुरलीधर दहातोंडे सर, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, विश्वास हिवाळे, टेलर दत्ता मुंगसे, शरद हिवाळे, शाळेचे पर्यवेक्षक ज्ञानदेव कदम सर व सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यन गायकवाड सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार खोसे सर यांनी मानले. आम्ही नेवास्कर साठी प्रतिनिधी युनुस पठाण.